हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक डिझायनर बॅकनेक रेडी करणार आहोत। अगदी सिंपल अशा गोल गळ्यामध्ये आपण ही जी डिझाइन आहे तर ती बनवणार आहोत। तर त्याआधी फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझी आजची डिझाइन कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला आपण स्टार्ट करूयात आपल्या आजच्या डिझाइनला। तर इथे तुम्ही बघू शकता की मी बॅक पार्ट कट केलेला आहे मेन पिसावरती अस्तरवरती, आणि जसं की मी डिझाइनसाठी एक्स्ट्रा इथे साडीतले जे कापड आहे तर ते कट करून घेतलेलं आहे। तर बॅक पार्ट तुम्ही इथे बघू शकता की आपण मेन पिसावरती आणि अस्तरवरती इथे कट केलेला आहे। तर इथे गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेले आहे आणि पूर्ण उंची तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण उंची मी 13.5 इंच घेतलेले आहे। आणि जे शोल्डर आहे तर मी ते 5.25 इंच घेतलेला आहे आणि छाती जी आहे 10.5 इंचावरती घेतलेली आहे आणि कमर जी आहे तर ती 8.5 इंचावरती मी अशी घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपण अस्तरवरती इथं गळा जो आहे तर तो कटिंग करणार आहोत। तर इथं मी घेतलेला आहे अस्तर आपण जे कट केलं होतं। तर पूर्ण उंची जी आहे मागील गळ्याची तर मी 11 इंचावरती ठेवलेली आहे। जसं की माझा जो गळा आहे तर तो 9 इंचाचा आहे, तर या डिझाइनसाठी आपण थोडं 2 इंच एक्स्ट्रा इथं वाढवलेला आहे। तर गळा जो आहे तर त्याची रुंदी सुद्धा मी इथं वाढवलेली तुम्ही बघू शकता। जसं की आपल्याला जो पसरट गळा असतो तो प्रॉपर जर आपल्याला देता येत नसेल तर तुम्ही हे ऑप्शन नक्की यूज करू शकता। तर इथं मी गळ्याच्या साईडला 1.5 इंच वाढवून मग अशा प्रमाणे आपल्याला यू टाईप असा मी पसरट गळा इथं काढलेला आहे अस्तरवरती। सगळ्यात आधी आपण अस्तरवरती इथं कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर इथं मी घेतलेला आहे कॅनव्हास, आणि कॅनव्हासवरती सगळ्यात आधी आपण असा हा गळा जो आहे मार्किंग करून घ्यायचा आहे। तर गळा इथं मी मार्किंग असं केलेला आहे आणि शोल्डर जसं की तुम्ही बघू शकता आतली पट्टी सुद्धा मी ते मार्किंग केलेली आहे। तर त्यानंतर तुम्ही तो बघू शकता की दाखवल्याप्रमाणे आपण असं शेप दिलेला आहे, तसं तुम्ही शेप देऊ शकता। तर सगळ्यात आधी आपण कॅनव्हास वरती हा शेप जो आहे तर तो द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण इथं जे मेजरमेंट आहे तर ते दाखवल्याप्रमाणे आपण इथं असं शेप देऊ शकतो, किंवा तुम्हाला याच्यापेक्षाही थोडा डीप गळा हवा असेल तर तोही तुम्ही देऊ शकता। तर पॅच तुम्ही बघू शकता की मी जो गळा आहे तर त्याच्या साईडला मी असं 1.5-2 इंच वाढवलेला आहे, जेणेकरून जे पॅच आहे तर ते आपण आतल्या साईडला असं लावणार आहोत। तर त्यामुळे लावताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मी इथं एक्स्ट्रा जे पॅच आहे तर ते वाढवून घेतलेले आहेत कॅनव्हासवरती। तर हा जो पॅच आहे सेंटरचा तो आपण आता कट केलेला आहे। तर अशा पद्धतीने जो आपला पॅच आहे तर तो गोल गळ्याच्या आतल्या साईडला आपला हा जो पॅच आहे तर तो येतो। तर आता आपण हा जो पॅच आहे तर तो काढायचा आहे अस्तरमध्ये। तर तुम्ही तो बघू शकता मी अस्तर घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आपण ह्याला टीप न मारता प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अस्तर जे आहे प्रॉपर असं कॅनव्हासला चिकटेल प्रेस केल्यामुळे। तर आता एक्स्ट्राचं सगळं जे पॅचचं जे कापड आहे तर एक्स्ट्राचं सगळं आपण इथं कट करायचं आहे। आणि त्यानंतर आपण जे कॉन्ट्रास्ट कलरचं साडीतलं कापड कट केलं होतं तर ते कापड जे आहे आपण इथं यामध्ये आपण हा जो पॅच आहे तर तो आपण इथं पॅच काढायचा आहे। तर आता आपण साडीच्या तुकड्यामध्ये कट केल्यामुळे जो सेंटरचा पार्ट असतो तर तो थोडा ओपन होतो, तर आपण इथं टिप मारून घ्यायची आहे। सेंटरपासून इथं टिप मारलेली आहे। तुम्ही इथं बघू शकता की सगळ्यात आधी मी इथं अस्तर ठेवलेला आहे, मेन कापडावरती अस्तर ठेवलेला आहे, त्यानंतर कॅनव्हास ठेवलेला आहे आणि जी टिप आहे तर ती तुम्ही बघू शकता मी बाहेरच्या साईडनं अशी मारलेली आहे। एक्स्ट्राचं सगळं कापड आपण इथं कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे इथं कट्सही द्यायचे आहेत, जेणेकरून आपला जो शेप आहे पॅचचा तो अगदी प्रॉपर आणि खूप असा व्यवस्थित येतो। तर आता अस्तर जे आहे आतल्या साईडला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, अगदी पेनाच्या साहाय्याने आपण इथं टोक जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण याच्यावरती देणार आहोत दाबटीप। अस्तर पूर्णपणे आपण आतल्या साईडला घालून याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे। तर तुम्ही आता शेप बघू शकता, खूप मस्त असा शेप आलेला आहे। तर आता आपली जी गळ्याची बाजू असते तर ती गळ्याची बाजू सुद्धा आपण अशी जॉईंट करून घ्यायची आहे
आणि त्यानंतर एक्स्ट्राचा सुद्धा आपण इथं कापड असं कट करून घ्यायचं आहे। तर आता आपण इथं पाइपिंग लावणार आहोत। तर मी इथं कॉर्ड पाइपिंग लावत आहे। जर कोणी माझा कॉर्ड पाइपिंगचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता की मी कॉर्ड पाइपिंग जे आहे कशा पद्धतीने लावते। अगदी सविस्तरपणे मी तिथं तुम्हाला कॉर्ड पाइपिंगची माहिती आणि व्यवस्थितपणे असं सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। तर आता इथं मी गोल्डन कलरची पाइपिंग घेतलेली आहे, रेडीमेड पाइपिंग, आणि ती अशी सेंटरपासून कट केलेली आहे, कारण गोल शेपला जी रेडीमेड पाइपिंग असते तर ती वळत नाही, तर त्यासाठी आपण सेंटरला थोडं कट करून मग घ्यायचं आहे। तर आता मी इथं घेतलेलं आहे बॅक पार्ट, आणि बॅक पार्टवर तुम्ही इथं बघू शकता की मेन कापडावरती मी असं सरळ कापडावरती अस्तर ठेवलेला आहे जो आपला गळा आहे तो। त्यानंतर अस्तर पूर्णपणे आपण आतमध्ये घालून वरून दापटी फित द्यायची आहे, आणि जसं की आपण पूर्ण अस्तर आणि कापड हे पूर्ण असं जॉईंट करून घ्यायचं आहे। तर जसं आपण गोल गळा इथं तयार करतो अशा पद्धतीने आपण इथं तयार गळा जो आहे करून घ्यायचा आहे, अस्तर आतमध्ये पलटी करून, आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण असे टक्स मारून घ्यायचे आहे। तर टक्स मी आता मारलेले आहेत, आणि जो आपण पॅच आपण रेडी केला होता तर तुम्ही आता बघू शकता सेंटरपासून आपण इथं सगळ्यात आधी मार्किंग करायचं आहे, आणि सेंटरपासून जो दुसरा जे टोक आहे तर तिथे 5-5 इंच आपण असं मार्किंग करायचं आहे, आणि शोल्डरपासून वरती 2 इंचावरती आपण असं मार्किंग करायचं आहे। तर तुम्ही परत एकदा बघू शकता सेंटरपासून मी दोन्ही जे टोक आहेत त्याचे साईडचे तर ते मी 5-5 इंचावरती मार्किंग केलेले आहेत। तर सगळ्यात आधी हा पॅच लावताना आपण मार्किंग पहिल्यांदा करून घ्यायचं आहे दोन्ही साईडचं, आणि मार्किंग करून मेजरमेंट घेऊनच मग आपण हा पॅच लावायचा आहे। जर आपण मेजरमेंट न घेता जर पॅच लावला तर तो पॅच जो आहे तो एका साईडला तिरका किंवा वाकडा होऊ शकतो, तर त्यामुळे आपण हे मेजरमेंटनुसारच लावायचं आहे। तर तुम्ही आता बघू शकता मी इथं मार्किंग केलेलं आहे, आणि त्या मार्किंगनुसारवरच मी इथं टिप मारत आहे। तर पूर्ण प्रॉपर असं आपण इथं स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त जे टोक आहे तर तिथेच फक्त आपण याला टिप मारून घ्यायची आहे। तर तीही साईड आपण अशी आता दुसरी जोडून घ्यायची आहे। तर तुम्ही आता बघू शकता की शोल्डरपासून 2 इंचावरती आपले जे मार्किंग आहे तर तिथे आपण हा जो पार्ट आहे तर तो असा जोडून घ्यायचा आहे। तर दुसरी ही साईड आता आपण अशीच मार्किंग जसं केलं आहे तसं त्या पद्धतीने आपण इथं जोडून घेणार आहोत। तर तुम्ही आता बघू शकता आपला जो पॅच आहे तो अगदी प्रॉपर असा जॉईंट झालेला आहे। तर दोन्ही साईडचं असं माप आपण घेऊन बघायचं आहे। तर दोन्ही साईडचं माप जे आहे माझं ॲक्युरेट असं आलेलं आहे। तर आता आपण इथं टीप मारून घेणार आहोत। तर आता हा जो पॅच आहे तर तो आपला पूर्ण असा प्रॉपर रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं आपण इथं व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे। तर आता आपण इथे घेतलेली आहे गोल्डन कलरची लेस, आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने न लावता जे पाकळ्या आहेत तर त्या मी गळ्याच्या साईडला घेतलेल्या आहेत, आणि आता मी इथे गोल्डन कलरची जी लेस आहे तर ते अशा पद्धतीने इथे लावत आहे। तुम्ही बघू शकता तर या डिझाईनला नॉट वगैरे लावायची काही गरज नाही। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नॉट लावू शकता। तसंही ब्लाऊज जे आहे तर ते परफेक्ट पाठीमागे गळ्याला बसतं, कुठेही आपलं शोल्डर वगैरे उतरत नाही, गळा डीप असून सुद्धा। तर नॉट्स हे ऑप्शनल आहे, तर तुम्ही लावू शकता किंवा स्किपही करू शकता। तर आता आपला पॅच जो आहे अगदी परफेक्ट असा बसलेला आहे। तर तुम्ही आता बघू शकता याचं फिनिशिंग। तर इथे 3 कलर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला ट्रायंगल तयार करून घ्यायचे आहेत, आणि ते बरोबर आपण असे सेंटरला लावून घेणार आहोत। तर याच्यावरती मी शो बटनही लावणार आहे, आणि याला थोडंसं आपण व्यवस्थितपणे कमरपट्टी जोडून प्रेस इथं केलेला आहे, आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आलेलं आहे। आणि फायनल लुक तुम्ही आता इथं बघू शकता आपल्या ब्लाऊजचा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।